सद्गुरु स्वामी समर्थ श्री भूतेश्वर श्री गुणकेश्वर श्री रामेश्वर श्री वारेश्वर कुलस्वामी श्री कुलाचार माय माऊली आई रुबाई आई भराडी आई जीवदानी आई भगवती आई निर्मादेवी आई गंगा माता रंगरेवते माते तुझा छत्रपती शिवाजी धर्मवीर छत्रपती संभाजी गुरुवर सुप्रसिद्ध भजनकार भजनरत्न श्रीमान श्रीधर मुनगेकर बजरंग गणपती बाप्पा भारत माता की जय प्रभु रामचंद्र की जय सांगो रे साठीचा आवाज वाढवायचा आणि एका सेकंड केलं तर ते
बसले ना नाही त्यांचा अवतार बघा म्हणजे लोक त्याला गांजा डुकर म्हणूनच ओळखतात. गांजा डुकर म्हणून ओळखतात पण तो कुवा म्हणून हा सगळ्यांना माहिती आहे. पण अतिशय सुंदर मनोरंजन कसं करावं हे त्याच्याकडून शिकावं. त्या दिवशी आम्ही दोघे जण ट्रेन मधून जात होता बुवा ह्याच्या बारी होती ना ती भांडूपला बारी होती. त्या भांडूपच्या बारीमधून बारीला जात होतो. जाता जाता काय आला
बुवांना आपल्याला जसं मोबाईल बघूची सवय आहे तशी बुवांना सुद्धा पेपर वगैरे वाचूची सवय आहे. या गाणं म्हटल्यानंतर परत खिशात हात जातो मला माहिती
Gracias.
ओम नमः शिवाय महादेश्वरा कोंड कारुळात टाकला जोईला आणि टकलूची जोडी भारी होती जोईला आणि टकलूची जोडी भारी होती लोक हुकूम चांगला Kurietsun ilo ilo, kurietsun ilo ilo, ilo ilo ekatane go, ilo ilo ekatane go, ilo ilo ekatane go. जोईल बुवाचे 60 रुपये घेतात केस कापूक नाही बुवा बोलले त्यांचं कसं मशीन घेतली की भादरवीत नेते पण तुमचा विषय पुजारी बुवा वेगळं शोधून कापूचे लागले त्याच्यामुळे एक्स्ट्रा चार्ज लावलेलो अंगणवाडीतली पोरा ऐकत नाहीशी झाली की ताबडतोब बाई फोन करणार बुवा ताबडतोब या पोरा ऐकत नाही नुसतं जाऊन बसतंय बुवा अंगणात सगळ्या पोरांना सोडून द्या नाही कोण खो खो खेळतात कोण कबड्डी खेळतात मजा मजा करतो ग्राउंडवर पोरा तुका प्रश्न पडलो असत तर बाई काय करते एवढ्या उन्हात काय बाई त्या पोरांबरोबर खेळत बसणार दिवस सावळी ठेवली आहे त्या सावळी का खुर्ची घेऊन बसलेली असते मॅडम पट्टा नाही सगळा एकदा धोनी ग्राउंड मागला नव्हता खेळा आपल्या धोनी आणि दिले बाबा त्याचा ग्राउंड दिलंय त्या पोलार्ड का एक वाईट सवय आहे तो लोक बॅट आपटीत बसतात आणि त्याने माझा खॉप पाडला नाही त्यापासून ग्राउंड जेवचं ध्वनी बंद केलं
म्हटलं नको आहे ते तुमचे तुम्हीच खेळा. गांजा घेता मी तुझ्या बँगातला कधी जाईल त्या काळाचं तुझ्या बँगातला गेले तर मान वर्ष गेले ना तर बोमटान वर्ष बाकी काय बोमटाच नाही गोट्या 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 गांजा दुकान बाकी सगळी दुकान वाढली पण गांजा दुकान नको भया नक्की नाही उगाच नाही तिने विचारलं आणि ते हे उभा आपली खासियतच आहे ब्रँडच हा जबरदस्त. बाकी बरा ना तुझा खायच्या ट्रेनमध्ये गेले मी पेपरवाला भेटलो आणि मी ट्रेन कधी प्रवासाच्या भानगडीत ट्रेनच्या पडत नाही कारण वरच्या हुकात माझा हात पोचतो कोणाच्या तरी काहीतरी धरण्यापेक्षा त्या गाडीत नाही गेले ना बरं आणि त्या गाडीत डब्यात गेलास की यात कोणतं बोमटतच आपल्या सामानावर लक्ष ठेवा आपलं सामान चेक करा. अरे म्हटलं गावात सुनी जाऊ तेव्हा सगळं सामान बरोबर होतं आणि काही डब्यात चढल्या या चेक करा आणि तपासून घोडावला काय म्हटलं कोणी अगला स्टेशन कळवा नेक्स्ट स्टेशन कळवा हो म्हटलं थांब आधी ठाण्यात उतरते मी तुका कसं काय तर कळवते चढल्यापासून कळवा लावला. नेक्स्ट स्टेशन डोंबिवली. एका माणसानं शर्ट बिर्ट काढल्याने उघडे झाले म्हटलं तुम्ही उघडे कसे झालाच नाही म्हटलं चढल्यापासून तर सांगता बोंबिवली चेक करून बघते हाती काय. नेक्स्ट स्टेशन घाटकोपर. पाठच्या माणसानं पुढच्या माणसाच्या पाठीचा चामडा काढला घाटकोपरात जायचं. अगला स्टेशन घाटकोपर कोपर घेऊन घास कोपर. नेक्स्ट स्टेशन घास कोपर त्याचा चामडा काढला आणि बुवा आमचं संध्याकाळच्या लोकल ट्रेनच्या गर्दीत सापडलो जोईल बुवा आणि प्लॅटफॉर्मवरनं रेल्वेच्या डब्यात कधी ढकलीत नेलं आणि तर कळलाच नाही. आतमध्ये गेल्यानंतर दोन हुकाक धरून उभे जोईल बुवा पुढे माणसा बाजूक माणसा जाबा जाबी पाठी माणसा जाबा जाबी चेपटान टाकला नाही आणि अर्ध्यावर गाडी गेली ती खात सुटली. आता बोलले ह्या टार्गेट पुरा कसा करू एवढ्या गर्दी कसे बसे हात खाली केल्याने आपलं काम चालू केलं. त्या बाजूने तो भैया विचारता हे क्या करता पैशाला तो भैया विचारता हे क्या करता क्या है जोईल बुआ से क्या करता है मुझे खाजूती खाजवता है. तो भैया म्हणता खांजवता है तो तेरा खांजव मेरा तो खांजवता है करते ते का काढलं त्या कोणाचा खांजवता पण चाबी त्या गांजा डुक्कर भयानक असे पडा नसते आणि असं एकदम फोनवर करणार. बाकी बघा महिला वर्ग बुवा खाऊ गोष्ट नाही ती 50% उगाच तरी त्यांना बुवा आरक्षण दिलेलं नाही. आता एसटीचा प्रवास सुद्धा फुकट त्यांका बायको समजा एसटीन जात असली तर नवरो पासून टमटम मधनं जात ही परिस्थिती आहे. आमच्या मित्रांना आम्ही खुश सपोर्ट लोशनला जाऊ कुठली बघा आमच्या नशिबात टमटम होईना. व इतकं टेन्शन आणणार येते त्यांना इतकी संसाराची काळजी आता ती बसून हसताना सुद्धा विचार करून असतात की ते काय म्हणतील. जोरात जर हॅ करून असलं ते ह्या भांडा तुझं गट्टे फिरलं तो टकलो काय हो सांगत केवढ्या ह्याच्यावर नाही ह्या भांडा आहे. म्हणजे तू विचार कर ते हसताना पण विचार करते तितकी बुवा त्यांना किती भयानक. तुम्ही
ओळखलं आणि आपण लोक त्यांच्या पार्टीत जाऊया म्हणून उठले तुझ्या बाजू इतकी बुवा संसाराची काळजी असताना त्यांना टेन्शन इतके असतात आणि त्या टेन्शन समजतं कधी ज्यावेळी ती बुवा केस विंचरतात ना तेव्हा फणीत केस साठवतात त्यावेळी त्यांना टेन्शन किती आता समजतं पण ते केस सुद्धा महिला वर्ग टाकून देत नाही इतकी संसाराची काळजी बुवा त्या केसाचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतात जुईल बुवा कधी तिची वाट बघ त्याचं फेस जरा जाणवा जास्त नाही तर माझं फेस झालो कमी करा आणि शार्प करा म्हणजे असा करा शार्प ठरलं हा बस बस ते गुटळे बुवा केसांचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतात जोईल बुवा कधी तिची वाट बघली आणि बुवा इल्यानंतर टेम्पो आला टेम्पो केसावर भांडी केसांची भरणी बाहेर काढतात बुवांकत येणार आणि मोठा स्टीलचा गमेल घेतात संध्याकाळी नवरू की आनंदात सांगतात का बघा जोईल भाऊजीने मोठा गमेल दिला नाही केस गेलेल्याचा दुःख त्यांना नसतं पण बुवा नवीन स्टीलचा गमेल घेतलेल्याचा आनंद असताना त्यांना बुवा महिला वर्ग म्हणतात काश्मीरमध्ये ज्यावेळी बुवा हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये जे आपले जवान शहीद झाले त्या शहीद जवानांसाठी पहिली मदत जर कोणी केलेली असेल तर बचत गटातील महिला मंडळाने पहिली मदत केली त्या महिलांसाठी काय झाल्याच पाहिजे आणि म्हणून जो 50% आरक्षण साबणाची जाहिराती बिराती हे त्यांच्या नशिबात ते त्याच्यामुळे ओके आमच्या घरी पण तीच परिस्थिती झाली असो कोण भंगारवाले येऊ नको केसावर भांडी की माका उठवून घालतो एक देवा म्हणून माझा तळपाट केला आता आमच्या घरात भांडी जास्त झाली आणि कॅश कमी झाली संसारासाठी केलेलं त्याग आहे त्याग पहिलं सलमान खान होते की नाही आपण कॉलेजमध्ये असताना सलमान खान स्टाईल होती माझी महिने प्यार किया ही आमच्या टाइम पण काय झालं हो बदलवते काय तुम्ही चालू ठेवा काय काळजी करू नको एकट्यावरच गेम असं वाटतं तुमच्यावर तास ना येऊनच घेतले स्टॅम्प हा काळजी करू नको दिशोर आजगोलकर यांच्याकडून पुन्हा एकदा 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीनं आभार आहे धन्यवाद 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 बुवा जे स्विमिंग टँक होत ना स्विमिंग टँक त्याचा पाणी सुद्धा बुवा रोजच्या रोज बदलूचा लागतं पण ज्यावेळी स्विमिंग टँक भरतात ना त्यावेळी 5000 लिटर पाणी असतं आणि संध्याकाळी ज्यावेळी स्विमिंग टँक खाली करतात ना तेव्हा 7000 लिटर पाणी होतं बुवा कलियुग कसा वाढता त्या परमेश्वरात माहिती पोहणा यांची कमाल मारुडी वाढवता कलियुग या कलियुगात काय होईल ना बुवा सांगता येत नाही चणे वाटाणे शेंगदाणे यांका डोळे नसान सुद्धा लोक त्यांना चकना म्हणतोय बरोबर ना होय म्हणता बरोबर आहे आणि पॅन्ट ती काय ती 36ची कमर असली तर 38ची पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजेत आणि तो वापरलो की मागच्या दर्शन घेण्याची काही गरज नाही असं बुवांचा म्हणणं बुवा तीच पॅन्ट घालून काय काय जण जेवणाची पंक्ती वाढूक सुद्धा होतं तिकडच्या पंक्तीत वाढीत असलो तर तिकडचे मागाकच विचारतो ते म्हणतात नको बाबा तुझ्या बटाट्याची भाजी नको तू नजरेच्या आड फॅशन व आज या ठिकाणी महिला वर्ग सांगण्याची कारण ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे फॅशन करा सगळं काही करा कारण नवरा आणि नवरी ज्यावेळी बुवा नमस्कार करण्यासाठी पाहुण्यांकडे जातात ना त्यावेळी नवरी असतात ती जीन्सची पॅन्ट घालून जातात आणि पाहुण्यांचा प्रश्न पडतो नवरीची ओटी काही भरायची मग सांगतात बाय रुमाल आणलंच नसतं ते आणि 4 तांदूळ बांधून घेऊन जा नारळ काय एवढ्या पीठ पॅन्टीत तू नेऊ शकत नाही फॅशन करा फक्त ही संस्कृती आपण जिवंत ठेवायची कारण बुवा मी मग अशी हनुमंतांचं उदाहरण दिलं सीतामाई आपल्या भागामध्ये सिंदूर भरत होत्या
हनुमंत आलेने विचारतात माई काय करताय हे तुम्ही. तेव्हा सीतामाई सांगताय तरी हनुमंत मी माझ्या भांगामध्ये सेंदूर भरते की जेवढ्या लांब पर्यंत सेंदूर भरेल तेवढं माझ्या रामाचं आयुष्य वाढेल. असं सांगितल्यानंतर हनुमंतांनी ते सीतामाईकडे भांड मागून घेतलं आणि संपूर्ण सेंदूर आपल्या अंगावर उतरून घेतला. सीतामाई विचारतात त्याने काय हनुमंत काय केलं असेल. तेव्हा हनुमंत काय सांगताय माई तुमच्या त्या एवढ्याशा सेंदुराने जर माझ्या रामाचं आयुष्य वाढत असेल आता संपूर्ण सेंदूर मी माझ्या अंगावर ओतून घेतलाय आता माझ्या रामाचं आयुष्य भरपूर वाढेल. म्हणजे आपल्या रामाबद्दल किती प्रेम होतं. पूर्वीच्या काळी कुंकू होतं जेवढं मोठं कुंकू असत तेवढा नवऱ्याचं आयुष्य जास्त म्हणायचे. पण कालाय तस्मै नमः कुंकू गेलं आणि टिकली गेली. मना पटत तेव्हा नवऱ्या काढलो की भिंती चिकटून ठेवली. तिचं गोम चांगली असेपर्यंत चिकाटलेलो असतो. गोम सुकली सवारी तुझको गले लगा के बैठा दिया पलक पे तुझे ख्वाब में मिला के जाना तेरी यारी को मैंने तो समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं. पाण्याचं मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं. आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं. मराठीत असावं लागतं. मराठीत असावं लागतं. कोणी घेईन पुढाकारच साऱ्यांचं मानली आलं. इतर एकदा तालुक्या म्हणाला महिला उंचा शिवाजी को आमच्या नैला उचलला नाव त्याचं बुधल कान नाव त्याचं बुधल कान नाव त्याचं बुधल कान नाव त्याचं बुधल कान जिता जगतात जणू सैतान अगदी 10 हत्तीचं बळ पाहणारा कापे खर्च वाटे भेटे त्याला शिंदी खाणारी सन्मान झाली. जोड उद्ध्वस्त केले आया बेडीत चबरू उठली कोण कोण रोखणारी वादळ. इतक्या काही जिजाऊ काय म्हणाल्या इतक्या काही जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. आई जिजाऊ काय म्हणाल्या माझा पुत्र गमावला तरी बेहत्तर पण मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वागिनीचा तो जावा वागिनीचा तो जावा कधी मला कसा ठेचावा डोक्यात गनिमी गावा प्रतापगडावर भेटीच्या सांगावा घाटा. महाराज खानाच्या भेटीसाठी गेले. महाराजांना पाहून खान असून म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लगे जाओ. खान असून म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ हमारे गले लगे जाओ. महाराजांनी खानाला आलिंगन दिलं. आता आलिंगन दिल्याबरोबर खानाने शिवाजी महाराजांना चिरडण्याचा प्रयत्न केला पण महाराज हुशार होते. ज्यावेळी खानाच्या भेटीसाठी गेले त्यावेळी आपल्या हातातल्या बोटातून वाघ नख घालून गेले होते. वाघ नखांचा मारा केला आणि खानाचा पोतळा बाहेर काढला. कारण
Krishna